फ्रेंड्स, सोनल ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आता वाजलेले आहे 4 आणि तुम्हाला वाटत असेल की आता मी संध्याकाळचा नाश्ता बनवत असेल, तर तसं अजिबात नाही। आज मी काहीतरी वेगळं बनवणार आहे आणि आता आपल्याला ऊन सुद्धा खूप पडत आहे आणि उन्हाची चाहूल लागलेली आहे, तर काहीतरी थंड खावंसं वाटत आहे। तर आज मी बनवणार आहे बदाम शेक। चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते बदाम शेकची रेसिपी। तर या ठिकाणी मी हे एक भांडा घेतलेला आहे नॉनस्टिक आणि यामध्ये आता मी दूध काढून घेणार आहे। या ठिकाणी आपल्याला दूध गाळून घ्यायचं आहे मिल्कशेक साठी। आता आपण गॅस पेटवून घेऊया। आज मी तुम्हाला मार्केट सारखाच बदाम शेक घरी बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही सुद्धा ती रेसिपी घरी नक्की बनवू शकता। या ठिकाणी आपल्याला दूध उकळायला ठेवायचं आहे। आता आपल्याला बदाम शेक बनवण्यासाठी बदाम तर लागतीलच, त्यासाठी मी 10 ते 15 बदाम भिजू घातल्या होत्या। या ठिकाणी मी बदाम शेक बनवण्यासाठी ह्या बदाम भिजू घातल्या होत्या सकाळी। आता आपण याचे साल काढून घेऊया। आपल्याला ह्या सर्व बदामची साल काढून घ्यायची आहेत आणि ज्या अर्ध्या बदाम आहेत त्या अर्धा बदाम आपल्याला मिक्सर मधून दूध टाकून काढून घ्यायचे आहे आणि 4-5 बदाम आहेत ते आपल्याला त्याचे कट्स करून घ्यायचे आहेत, काप करून घ्यायचे आहेत, ते वरून बदाम शेक मध्ये टाकण्यासाठी। हे पहा, या ठिकाणी आपल्या दुधाला उकळी आलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही। आता आपण गॅसचा पॉवर एकदम कमी करून घेऊया आणि आपल्याला कमी पॉवरवर 10 मिनिटं हे दूध उकळू द्यायचं आहे। तर हे पहा, या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि आता यामध्ये अर्धे जास्त बदाम टाकून घेणार आहे। हे पहा, यामध्ये बदाम टाकून घेतलेले आहे मी आणि आता आपल्याला हे मिक्सर मधून याची पेस्ट करून घ्यायची आहे। बदाम मी साईडला ठेवलेले आहे। जेव्हा आपण बदाम शेक आपला तयार होणार त्या बदाम शेक वर भरून टाकण्यासाठी ह्या बदाम ठेवलेले आहेत। आपलं दूध सुद्धा आता होतच आलेलं आहे। दुधाचा कलर वेगळा, थोडासा ब्राऊन झालेला आहे दुधाचा कलर। तर हे पहा, या ठिकाणी आपले दूध टाकून ज्या बदाम होत्या त्या मी पेस्ट करून घेतलेल्या आहेत। आता आपण हे मिश्रण एका वाटीत काढून घेऊया। तर हे पहा, बदाम शेक बनवण्यासाठी मी हे बदामची पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही आपण साईडला ठेवूया आणि आता मी एका वाटीत थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि ह्या दुधात आपल्याला कस्टर्ड पावडर घालायचं आहे, म्हणजे जे आपलं मिल्क शेक आहे तो खूप छान बनणार। आपल्या दुधाला 10 मिनिटं झालेली आहे। आता आपण या दुधामध्ये साखर घालून घेऊया। या ठिकाणी मी 2 चम्मच साखर घालून घेणार आहे। साखर घातल्यावर आपल्याला पुन्हा याला 10 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आपलं दूध तयार होईपर्यंत आपण या ठिकाणी जे मी वाटीत दूध घेतलेलं आहे यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे। या ठिकाणी हे पहा, हे कस्टर्ड पावडर आहे आणि हे कस्टर्ड पावडर आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, या ठिकाणी मी ह्या वाटीत कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि आता आपण या मिक्स करून घेऊया। यामध्ये आपल्याला कशाच गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। हे मिल्क पावडर आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि ह्या कस्टर्ड पावडरमुळे आपल्याला ह्या बदाम मिल्कशेक मध्ये कसल्याही प्रकारचा कलर वापरायची गरज नाही आहे। कस्टर्ड पावडरलाच ऑलरेडी कलर आहे पहा, हा ऑरेंज फेंट ऑरेंज कलर आहे कस्टर्ड पावडरचा। मी या ठिकाणी ह्या कस्टर्ड पावडर छान मिक्स करून घेतलेला आहे दुधामध्ये, पाहू शकता तुम्ही। आणि आता आपण हे ह्या दुधामध्ये घालणार आहे। या ठिकाणी पाहू शकता माझं कस्टर्ड मिल्क तयार आहे। आता आपल्याला हे जे कस्टर्ड पावडर टाकलेलं दूध आहे ते याच्यात घालायचं आहे। आता आपण हे दूध घातल्यावर पुन्हा याला हलवून घेऊ। या ठिकाणी आता आपल्याला ही बदामची पेस्ट करून घेतलेली आहे, ही बदामची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता घालून घेऊया आपण। आता फक्त आपल्याला या 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे आणि मग आपला बदाम शेक बनवून तयार आहे। पहा किती छान कलर आलेला आहे याला। आता आपण ज्या बदाम बाजूला ठेवल्या होत्या त्याचे आपण कट्स करून घेऊया। आणि मी या सर्व बदामचे तुकडे करून घेणार आहे। छान लांब लांब तुकडे करून घ्यायचे आपल्याला बारीक वरून टाकायसाठी। तर हे पहा, या ठिकाणी मी ज्या बाकीच्या बदाम होत्या त्या बदामचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे त्या बदाम शेकवर घालण्यासाठी। तर या ठिकाणी माझा बदाम शेक बनून तयार आहे। हे पहा, त्याची कन्सिस्टन्सी पहा एकदम बरोबर आहे। आता मी यामध्ये सर्वात शेवटी थोडी विलायचीची पावडर घालून घेणार आहे। ही विलायचीची पावडर ऑप्शनल आहे, जर आपल्याला आवडत असेल तर घालावी। मला खूप आवडते म्हणून मी या ठिकाणी विलायचीची पावडर घातलेली आहे। आणि आपण हे आता मिल्कशेक बंद करून घेऊया। या ठिकाणी आपला बदाम शेक बनून तयार आहे। आता आपण याला 10 मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। थंड झाल्यावर मी तुम्हाला ग्लासमध्ये काढून दाखवते। तर हे पहा मित्रांनो, आपला बदाम शेक थंड झालेला आहे। आता मी याला या ग्लासमध्ये काढून घेणार आहे। पहा किती छान कलर आलेला आहे, तुम्हाला सुद्धा दाखवते जवळून। हा पहा किती छान कलर आलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण एकदम मार्केट मधल्या जसं बदाम शेक असते त्या प्रकारे झालेला आहे। आता आपण हा ग्लासमध्ये काढून घेऊया। हे पहा, या ठिकाणी मी हा बदाम शेक ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे। आता यावर आपण जी बदाम बाजूला काढली होती ही बदाम थोडी थोडी यावरून टाकून घेऊया। जर आपल्याकडे पिस्ता असेल तर पिस्ता सुद्धा आपण यावर टाकू शकतो। हे पहा मित्रांनो, यावर मी बदाम टाकून घेतलेले आहे आणि आता माझा बदाम शेक तयार आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा या प्यायला। आणि जर तुम्हाला माझी बदाम शेकची रेसिपी आवडली असेल आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया। तोपर्यंत बाय बाय।